सायराटच्या सक्सेसच्या मागे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती आहे इंडिया हं. असा देश आहे, की तुम्ही कुठलाही कसाही कंटेंट बनवा. तुम्ही क्रिंज बनवा, तुम्ही बी ग्रेड बनवा, तुम्ही सुपर फॅन्टास्टिक बनवा, तुम्ही क्रिएटिव्ह बनवा, तुम्ही आर्ट फिल्म बनवा. तुम्हाला तुमचा ऑडियन्स भेटून जाईल. टेक युअर टाईम, टेक ॲज मच मनी ॲज यू वॉन्ट, हं, बट हं, हं, मेक इट हं. अ मेक इट अ मास्टरपीस आणि ही डिड. त्या मूव्हीला भयंकर रिस्पॉन्स भेटला. थोडासा कॉन्ट्रोव्हर्शियल क्वेश्चन आहे, ज्या बाबतीत बरेच लोकांचे वेगवेगळे ओपिनियन आहे, डिफरंट ओपिनियन्स आहे, की सॉन्ग्स इन मूव्हीज हा हा मेन हं. टॉपिक आहे, की जनरली आपण हॉलिवूड मूव्हीज बघितल्या किंवा वर्ल्ड सिनेमामध्ये बघितलं, तर त्यात स्पेसिफिकली गाणे नसतात, सॉन्ग्स नसतात. पण आपल्या बॉलिवूडमध्ये बघितलं किंवा मराठी इंडस्ट्रीत किंवा कुठली इंडस्ट्री बघा, आपल्या इकडे गाणं हे आपली त्याला काय म्हणतो USP आहे. आयडेंटिटी. हां. या. तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे एका मूव्हीमध्ये गाणं असायला हवं की नसलं तरी चालेल? मला असं वाटतं, की अनलेस अँड अंटिल त्या गाण्यामुळे जर समजा काहीतरी तुम्ही ते स्टोरीला हेल्प होत असेल, म्हणजे इझिली फॉर एक्झाम्पल तुम्हाला काहीतरी मॉन्टाजेस मध्ये टाकायचे आहेत. जे हं, तुम्हाला म्हणजे हं. असं वाटतं, की दॅट विल बी अनइंटरेस्टिंग ऑर अदर असं वाटतं, की तुम्हाला की ही गोष्ट मी सेल आउट नाही करू शकत किंवा ही गोष्ट लोकांना पिक्चरच्या आउट करणार. मग ती गोष्ट आपण गाण्याचा तो एक मोड ठेवून, की आपण ह्या मोडवरती आहेत. तर हे मूड कंटिन्यू करून मग ओके आता हा इंटरेस्टिंग पार्ट सुरू होणार आहे. तर हे हं, जे हं, हं, अनइंटरेस्टिंग हं. बिट्स आहेत, त्याला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आपण सॉन्ग्स यूज करून त्या गोष्टीला आपण पॅचअप करून पुढे पाठवू शकतो. मला असं वाटतं. पण ऑन व्हेरी ऑनेस्ट सॉन्ग्स इज ऑल्सो आपल्या इंडियामध्ये इट्स व्हेरी गुड बिझनेस. हां, खूप हां. पैसे 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 मिळतो आणि फॉर एक्झाम्पल मोस्ट ऑफ द टाइम लाईक सायराट, टेक अ बिग एक्झाम्पल ऑफ सायराट. सायराटच्या सक्सेसच्या मागे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती आहे सॉन्ग्स. आता सगळ्या लोकांनी झिंगाट असू दे किंवा सायराट असू दे किंवा हे जितके पण सॉन्ग्स आहेत, तर जेव्हा ते लोकांनी ऐकले, पीपल वर लाईक यू नो व्हॉट आय वॉन्ट टू वॉच दिस मूव्ही. त्यांची ती मेंटॅलिटी होऊन गेली आणि कसं आपल्या आपल्या ऑडियन्स कसं माहिती का, आपल्या ऑडियन्स मूव्ही तसा बघतो जसं जेवण करतो. हां, आपला हां, हां. ऑडियन्स तसा आहे, की आपल्या ऑडियन्सला थोडं चटपटा, थोडं काहीतरी गोड, थोडं काहीतरी असं, असं. त्यांच्या इकडे ब्लँड चालतो त्यांना. त्यांना हं, फक्त हं, असं हं, रॉ हं, चिकन हं. पण चालेल त्यांना. पण त्यामध्ये काहीतरी असायला हवं, की ओके फाईन धिस इज गुड फूड, धिस इज बॅड फूड, धिस इज गुड फॉर माय हेल्थ. तर तिकडे हं, हं, ती हं, ती हं. पद्धतीने चालते. मग आपण म्हणजे आता बघ ना, जितके पण मास एंटरटेनर आहेत. फॉर एक्झाम्पल टेक एन एक्झाम्पल ऑफ पुष्पा. आता हां. पुष्पा इज ह्युमंगस हिट. तर पुष्पामध्ये पण तू बघ ना, की अननेसेसरी रोमॅन्टिक अँगल आहे. इट वॉजंट नेसेसरी, बट इट वॉज केटर्ड की ओके फाईन वी नीड टू हॅव अ वुमन इन अवर दिस अदरवाइज विदाउट हिरोईन याह. वी कांट गो. हं, असं हं, असं हं, म्हणजे हं, हं, मेंटॅलिटी आहे हं, ती, हं. की आपल्याला हे हवंय, मग आपल्याला हे पण ठेवायचंय, मग आपल्याला ते पण ठेवायचंय. तर मोस्टली इंडियन सिनेमा कुठेतरी त्या गोष्टीमध्ये स्ट्रगल करून जातो. काही गोष्टी तिथून खूप सुंदरही निघतात हं, आणि हं, हं, काही हं, हं. गोष्ट त्या गोष्टीला डायल्यूट पण करून देतात, की काही गोष्ट म्हणजे आपण एकदमच इन असणार, की "अरे यार, आता काय होणार आहे? आता काय होणार आहे?" मध्येच रोमॅन्स. "अरे हे काय आहे?" हां, तर ती पण गोष्ट असते. मग ती गोष्ट करण्यासाठी पण आता ऑडियन्सच्या हिशोबाने लोकांना केटर करावं लागतं, की ओके फाईन, ओके यू वॉन्ट धिस, आपण हे देऊया. शेवटी इट्स अल्सो अ बिझनेस आणि फ्रॉम एक्झॅक्टली. बिझनेस पर्स्पेक्टिव्ह that is okay. You cannot give away saying that this is art and I'm spending 100 crores, 200 crores just because for art. But अरे भाई रिटर्न भी तो आना चाहिए. राइट, सो राइट, दॅट राइट. इज देअर. नाही आणि व्हॉट म्युझिकल्स तिथेही हं. बनतात. तिथेही म्युझिकल्स बनतात, पण तिकडचा म्युझिकल्स खूप वेगळं असतो. ॲज इन हां. लाला लँड. लाला लँड एक ग्रेट एक्झाम्पल ऑफ म्युझिकल ओके, ओके, आणि ओके. ते ट्राय करतात इन्कल्केट करायला. त्यांच्यामध्ये कशी जी थिएटर आहे, त्याचं थिएटर खूप विकसित आहे. खूप म्हणजे हं, खूप हं. इव्हॉल्व्ड आहे. त्यांच्या थिएटर बघणार ना तू, इट इज माइंड बॉगलिंग. इतका हां. सुंदर थिएटर असतो. त्यांच्या थिएटरमध्येच म्हणजे मूव्ही सारखे एलिमेंट्स असतात. व्हेन यू गो इन यू आर लाइक अरे हे हां, काय, हे हां, थिएटर हां. आहे? हे असं काय आहे? त्याच्यामध्ये सगळं काही पॉसिबल आहे. त्यामध्ये तू साय-फाय पण बनवू शकतो थिएटरमध्ये. त्यांच्या थिएटरमध्ये तितकं राइट. इव्हॉल्व झालेलं आणि आपल्या इकडे कुठेतरी ते थिएटर म्हणजे रंगमंच कुठेतरी पाठी होतोय किंवा आहे ॲट धिस मोमेंट. यू नो दे आर स्टिल गोइंग विथ व्हेरी बेसिक थिंग्स किंवा खूप बेसिक गोष्टींवरती म्हणजे जे पहिलेपासून आता इव्हॉल्व होण्यासारखं असं खूप काही आहे थिएटरमध्ये. पण ते इव्हॉल्युशन त्या पद्धतीने झालं नाहीये हं, हं, आणि हं, त्या हं. हिशोबाने त्याची मार्केटिंग पण झाली नाही. तर मार्केटिंगमुळे त्यांना असं कुठेतरी भीती वाटते, की यार आपण एवढा खर्च करूया, हे करूया आणि जर हां. लोकच आले नाही, तर आपण काय करूया? मग ती एक्झॅक्टली. एक वेगळी भीती.
पण त्याच्यामुळेच त्यांचं इव्हॉल्युशन इतकं भारी. आता त्यांनी लास्ट टाइम आय गेस कोणत्या तरी मोठी मूवीचं अडॅप्टेशन केलं होतं थिएटरमध्ये, आणि दॅट वॉज ऑल्सो रिअली नाईस. तर ती पण सुंदर असं हे असते, तर प्रोसेस असते त्यांची खूप, आणि त्यांचं जे प्रोडक्शन आणि हे असतं ते व्हेरी मच डिसिप्लिन असतं, ॲज आय कॅन से. इट्स व्हेरी डिसिप्लिन. त्याच्यामध्ये असं हे नाही ते नाही, त्याला हवं तर हवं, हे हवं तर हे असंच हवं, आणि हे अशा पद्धतीने हवं. उनके पण इसमें वेन इट कम्स टू इंडिया, उनके इसमें आपल्या बजट आपल्या फैक्टर नहीं याच्यामध्ये होता है. हा बजेट फॅक्टर भी नाही होता. लाईक या इट्स डन. यू वॉन्ट मनी, टेक इट, फाईन. इव्हन तिकडचाच आता मोठा एक प्रोड्युसर बघून घ्या, अल्फॉन्सो कुरान, ज्यांनी आपल्या इंडियाचे चैतन्य तांबणे त्यांच्या डिसायपलला हाँ प्रोड्यूस केलं होतं. हाँ सो हाँ ही हाँ. वॉज लाईक टेक युअर टाइम, टेक युअर टाइम. आय वॉज इन दॅट मूवी फॉर अ डे. एक दिवसाच्या शूटमध्ये मी होतो. आय गॉट द चान्स टू बी, अटलिस्ट बी छोटा मोठा हात तरी असू दे. तर डिसायपल हा पिक्चर होता, तर मी पाहिलं की दॅट गाय चैतन्य तांबणे इज, ही हॅज अ पेशन्स ऑफ अन मॅमथ. ते काही असू दे, नो मॅटर व्हॉट, देर वॉज अ स्माइल ऑन हिज फेस. ही टुक व्हॉट 17 टेक एका ऍक्टरनी घेतले. ही वॉज ओके फाईन, ठीक आहे, फाईन, विल डू वन. But because I have been to another set and I have been to another set and stuff, so when I saw them, their directors being like, "ये क्यों कर रहा है? ये तेरे को इतना नहीं समझता, या ये नहीं कर रहा." I have seen those being like very much on this rocks. So ती एक गोष्ट खूप वेगळी होती बघायला. आणि अल्फॉन्सो कुरानने खूप एक मोठ्या याच्यामध्ये इतका मोठा प्रोड्युसर त्यांनी हे केलेलं की टेक युअर टाइम, टेक ॲज मच मनी ॲज यू वॉन्ट, बट मेक इट अ मास्टरपीस. आणि ही डिड. त्या मूवीला भयंकर रिस्पॉन्स भेटला आणि भयंकर अवॉर्ड्स आणि हे भेटले. फिब्रिस्की अवॉर्ड भेटला त्या मूवीला. दॅट इज द बेस्ट ऑनर फॉर एनी मूवी. तर ती एक मतलब गोष्ट आहे. वो मूवी जब मैंने देखा ना, म्हणजे जेव्हा ती मूवी मी बघितली डिसायपल, तर त्या मूवीला मी एका लाईन मध्ये, म्हणजे मला असं वाटतं की मी सांगू शकेल की बंदिश बँडिट सिरीज जे आहे ना, त्याचं थोडंसं म्हणजे खूप जास्त रिअलिस्टिक व्हर्जन म्हणजे द डिसायपल मूवी आहे. जेवढं त्यांनी एक्झॅजरेट केलेलं आहे त्या बंदिश बँडिट्स मध्ये, तितकं एक्झॅजरेट न करता एकदम रिअलिस्टिक व्हर्जन जे ठेवलेलं आहे. काय एका जो कोणी म्युझिक करणारा राहतो त्याला काय एक्झॅक्ट त्याचा स्ट्रगल असतो, आणि त्याचा नॉट ओनली अ फिजिकल स्ट्रगल बट त्याचा मेंटल स्ट्रगल सुद्धा काय चाललेला राहतो. मला वाटतं त्या मूवीमध्ये एकदम सुंदर पद्धतीने दाखवली आहे, आणि मराठी ऑडियन्स जितकी असेल नक्की जाऊन तू मूवी बघा. हायली रिकमेंडेड. अरे मला माहिती नव्हतं हे, पण बंदिश बँडेट्स असा पिक्चर मी अजूनपर्यंत सिरीज पाहिली नाही. बंदिश बँडेट्स नाही, तू बंदिश बँडेट्स बघशील ना, बघावं लागेल. नहीं, इट इज लाइक इट इज अ वेरी वेरी गुड सीरीज. मतलब बहुत अच्छे से दिखाया है, बट इट इज लाइक अ काइंड ऑफ करण जोहर टाइप थोड़ा. तो अच्छा, मतलब थोड़ा ओके, बहुत ज्यादा पैसा इन्वेस्ट एंड बहुत ज्यादा उसको बोलते हैं ना कि ग्लैमराइज कर दिया है उसको, बट उतना ग्लैमराइज नहीं करना चाहिए था. पर गाने यार ऑसम. शंकर एहसान लॉय का म्यूजिक है उसमें. ऑब्वियसली. मतलब जो उन्होंने शास्त्रीय संगीत और पॉप म्युझिक या हिप हॉप म्युझिक का जो कोलॅबरेट करके जो बनाया है उन्होंने गाणे ना, तिथे शास्त्रीय म्युझिक कुठेतरी दबून राहिले ना, पॉप म्युझिक दबून राहिले. दॅट इज द वन थिंग ना, की मला हा ऍक्च्युली आवडतो, कारण की आपल्याकडे नाही का, म्हणजे सगळ्या आर्ट फॉर्म मध्ये आपली खूप चांगली म्हणजे हे आहे, काय म्हणतात, खूप पुढे आहेत आपण, खूप पुढे. सॉंग्स असू दे, याच्यामध्ये खूप आपण त्या हिशोबाने बघायला गेले, आपण ऍक्टिंग मध्ये पण, नाट्यशास्त्र असू दे, हे असू दे, आपण खूप पुढे इव्हॉल्युशनरी आपण खूप पुढे आर्ट्स या याच्यामध्ये. पण प्रॉब्लेम असा येतो ना की मार्केटिंग ही प्रिटेन्शियस गोष्टांवरतीच चालते. मार्केटिंग डझंट वर्क ऑन, यू कॅनॉट से दॅट ओके फाईन, दिस इज करू शकतात, ते सगळं करू शकतात, बट ऍट द सेम टाइम मार्केटिंग मध्ये प्रिटेन्शियस गोष्ट जास्त विकली जाते. त्यांना ते बनवता येतं. आणि ऍट दिस मुवमेंट प्रॉब्लेम काय होतं माहितीये का आपल्या कंट्रीमध्ये, की आपल्या कंट्रीमध्ये मार्केटिंग वालेच क्रिएटर्सला सांगतात की तुम्ही हे बघा. दॅट इज द मोस्ट हर्टफुल थिंग. दॅट म्हणजे प्रोड्युसर किंवा हे ते ठीक आहे, चालतं, बट वेन मार्केटिंग वाला पर्सन तुम्हाला सांगतो की व्हॉट, ही पिक्चर ना असं वाटतं मला, मी हे मार्केट करू शकणार का नाही, हे मार्केट गेम नाही करू शकणार, असं नाही, ते तुझं काम आहे. एक्झॅक्टली. यावरूनच एक किस्सा सांगतोय तुला की दम लगा के हैशना म्हणून एक मूवी आलेली होती, फार सुंदर मूवी आहे आयुष्मान खुरानाची. त्यातले जेव्हा गाणे रिलीज होणार होते, स्पेसिफिकली गाण्यांबद्दल बोलतोय आपण, त्यामुळे
की मोह मोह के धागे खूप व्हायरल, खूप हिट झालं गाणं. बट ते गाणं इतकं सुंदर असताना सुद्धा जेव्हा त्यांची मार्केटिंग टीम बसली की कुठलं गाणं प्रमोट करायचं आहे आपण, त्यांनी सरळ म्हटलं की हे गाणं खूप लाईक शास्त्रीय टाइप है, कोणी ऐकणार नहीं, तो इसको साइड में रखते हैं. बट वरुण ग्रोवर का चार्म बोलो कि उसके खुद के इतने सारे फॉलोअर्स हैं, एंड एक्चुअली वो गाने में पोटेंशियल है उतना ऑडियंस को ग्रैब करने का, और जिस हिसाब से वो लिखा गया है या जो मेलोडी है उसकी, वो ते इतकं सुंदर गाणं म्हणलं की मार्केटिंग वाल्यांना नंतर मजबुरीमध्ये त्याला ऍज अ पिक्चरच्या मार्केटिंगसाठी युज करावं लागलं की मोह मोह धागे दम लगा के ऐशात आहे, तुम्ही बघायला या. जे गाणं ते ऍक्च्युली तेच कुठलंच इश्यू नव्हतं. होतं. तेच इश्यू होतं की आय वॉन्ट की कोणी पण क्रिएटर आहे ना, जो कोणी क्रिएटर असेल, भले तुम्ही एक फालतू युट्यूब व्हिडिओ बनवा किंवा काही बनवा, दॅट्स युअर जॉब. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बनवा. बट डोंट लेट अ मार्केटर टेल यू की तुम्ही काय बनवायला हवं. एक्झॅक्टली जेव्हा एक्झॅक्टली. मला म्हणतात की अरे यु नो व्हॉट, हे ट्रेंडिंग आहे, हे बनव. मला नाही बनवायचं. काय करू मी ट्रेंडिंग मध्ये? ठीक आहे ना, असेल काय काय होणार ट्रेंडिंग मध्ये, ठीक आहे. खूप वेळ असणार. तर त्याच वेव्ह मध्ये किंवा त्याच क्राऊड मध्ये आपण कुठेतरी नाही दिसणार ना. त्यामध्ये आयडेंटिटी काय? आयडेंटिटी काहीच नसणार. आणि प्रॉब्लेम तेच होतो की आपल्या याच्यामध्ये नाही का, सगळे कोणी मार्केटिंग वाले बसतात. तर तू कोणालाही विचार, अरे आजकल है ना मार्केट में ट्रेंड ये है, आजकल चला है देखो ये चल रहा है, अरे आजकल ये चल रहा है. अरे ठीक आहे, ते चालत आहे. मला जे वही बनवायचं ते मी बनवू दे ना. सीन सीन वही है कि कोई मार्केट डिसाइड नहीं कर रहा ना उसका ट्रेंड काय, कोणतं मार्केट थोडी ठरवताय ना. ठरवते जे काही आहे ते लोक आहे. आणि ऑफकोर्स तुम्ही जर एखादी क्रिएटिव्ह फिल्म आणली, क्रिएटिव्ह सॉन्ग आणलं ना, लोकांना 101% लोकांना आवडतं. जर तुम्ही कुठलं आणून राहिले लोकांसमोर, जर तुम्ही सरदार उधम सिंग आणून राहिले, जर तुम्ही तमाशा आणून राहिलेले आहे, तर लोकांना आज ते आवडणार नाही. पण ते म्हणतात ना की लाईक फ्युचरमध्ये तुम्ही आपोआप ऑडियन्स ग्रॅब करता. इम्तियाज अलीची अरे नाही कुठलीच नाही मूव्ही, नाही. मी मी एक जस्ट हा बोल बोल. हा, एक जस्ट बोल 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 बोल. सांगतो की इम्तियाज अलीची कुठलीच मूव्ही असं मला वाटत नाही की तितकी सुपरहिट झाली. जब वी मेट वगैरे सोडली आपण, रॉकस्टार सोडली तर. बट त्याच्या मूव्हीज मध्ये पोटॅन्शियल इतकं आहे की मला असं वाटतं की पुढच्या ते क्रिएटिव्हली इतकी रिच आहे त्या मूव्हीज, की पुढच्या 10-15 वर्षात त्या मूव्हीजला आपण्याप ऑडियन्स भेटून जाईल. आणि त्यामुळेच मला ऑडियन्स वाटतं की भेटू शकतो. अमेझॉन, नेटफ्लिक्स वाले ऑफकोर्स त्याला विकत घेत आहे. हा, बाय द वे तू काही बोलत होता. मी म्हणतो, हे जे तू पॉइंट काढला ना, त्याच्यावरती एक मी तुला सांगतो नाही का, माझी एक थिअरी या गोष्टीवरती. तुम्हाला कोणती पण पिक्चर आवडू शकते, कोणती, भले ती घटिया असो. सगळ्या पिक्चरचा एक मोड असतो. जर त्या मोडमध्ये तुम्ही तो पिक्चर बघता, तुम्हाला ती आवडणार. एक्झॅक्टली. जर त्या मोडमध्ये तुम्ही पिक्चर नाही बघितली तर तुम्हाला नाही आवडणार. आणि हे मला कुठून कळालं तुला सांगतो. आमच्या फेसबुकवरती ना एक मस्त ग्रुप आहे, सटल करी क्रॅपी इंडियन असं एंटरटेनमेंट, सटल करी क्रॅपी एंटरटेनमेंट करून आहे. तर तिथे दरवेळेस आहे ना, म्हणजे अशी कोणती तरी पिक्चर हिट झाली ना, खूप मोठी भयानक हिट, तर असं लोक येतात की अरे ओव्हर रेटेड आहे. ठीक आहे, की अरे ही काय काय बनवली, असं असतं का? ठीक आहे. आणि कोणतरी आपण म्हणजे जी त्यावेळेस आपण पाहिली असेल की अरे ही काय भंगार पिक्चर आहे, आपल्याला असं वाटलं असेल नाही का, ती फील नाही झालं असेल. आता ते म्हणतात अरे किती अंडर रेटेड पिक्चर आहे ती, इट्स व्हेरी अंडर रेटेड. मग हे ओव्हर रेटेड, मग हे अंडर रेटेड. हे पिक्चर होती तेव्हा पण, म्हणजे ती गोष्ट दोन वेगळी, म्हणजे टाइमच्या हिशोबाने. तर कसं आहे की तुम्हाला त्या गोष्टीचं मूड, ते पिक्चरचं मूड असेल ना, म्हणजे मला आता मी तुला सांगतो, मी 30 पार खान कशी पाहिजे, माझ्या डोक्यात ना म्हणजे असं बोर होत होतं, एकदम भयानक बोर होत. माझ्याकडे काहीच बघायला नव्हतं, काहीच नव्हतं. म्हटलं चल ठीक आहे, काय असेल, कित्येक वाईट असेल, गाणे तर असेल, गाणे ऐकून एन्जॉय करूया. मी पाहिली पिक्चर अँड मी हसून येणं झालो. भले ते बकवास होती, मला माहिती आहे बकवास पिक्चर आहे, अशी आहे, माइंडलेस कॉमेडी अशी म्हणतात लोक नाही का, की इतके रिव्ह्यूज आलेले, बाप रे काही काय पिक्चर बनवले. आणि पण मी एन्जॉय केली का, कारण की मूड होता माझा तो. मी जेव्हा माझ्या पहिल्या कंपनीचा इंटरव्ह्यू देत होतो ना, तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की तुला कुठल्या टाईपचा कंटेंट बघणं आवडते. तर त्यांनी मला म्हटलं होतं की तुला मिर्झापूर आवडते सिरीज बघायला, की अजून कुठली तरी अशी क्रिंज सिरीजचं नाव घेतलं की ते आवडते, की टिकटॉक व्हिडिओज आवडते. मी म्हटलं मिर्झापूर आवडते. तर मग टिकटॉक व्हिडिओजला ऑडियन्स नाही भेटणार का म्हणे. तर त्यांनी मला एक खूप सुंदर उत्तर दिलेलं होतं यावर, की इंडिया असा देश आहे की तुम्ही कुठलाही कसाही कंटेंट बनवा, तुम्ही क्रिंज बनवा, तुम्ही बी ग्रेड बनवा, तुम्ही सुपर फॅन्टास्टिक बनवा, तुम्ही क्रिएटिव्ह बनवा, तुम्ही आर्ट फिल्म बनवा, तुम्हाला तुमचा ऑडियन्स भेटून जाईल. ऑडियन्स 135 करोड आहे यार.
कोणी ना कोणी मिळूनच जाईल तुम्हाला ऑडियन्स. त्यामुळे तुम्ही तुम्हाला जॉनर तुमचा नीचे ओळखायचा आहे की एक्झॅक्टली मला कॉमेडी आवडतं का, मला सिरियस आवडतं का, आणि त्यानुसार तुम्ही जर फिल्म मेकिंग मध्ये घुसले तर तुम्ही तुमचं इनपुट पूर्णपणे देऊ शकाल आणि त्या प्रकारचे आउटपुट जे काही निघेल तर तुम्हाला तुमचा ऑडियन्स तर मिळूनच जाईल. ऑफकोर्स सेम ऑडियन्स इम्तियाज अली अशा खूप विचित्र पद्धतीच्या मूवीज बनवतो, त्याचा ऑडियन्स आहे. म्हणजे बाय द वे मी इम्तियाज अली फॅन आहे, तर त्याचा Same here. ऑडियन्स आहे. आणि सेम तुम्ही बघाल तर डेव्हिड धवनचाही एक ऑडियन्स आहे. डेव्हिड धवनचाही एक ऑडियन्स Exactly. आहे. मी तुला सांगतो, नाही मी तुला सांगतो या गोष्टीवरती ना खूप सुंदर इन्सिडेंट आहे. ओके, तर मी ना हाऊसफुल 4 म्हणजे जेव्हा खूप आलेला, खूप गाजला हाऊसफुल 4, आय वाज लाईक इतका पैसा कसा कमवतो हा पिक्चर. आणि ॲज अ क्रिएटिव्ह पर्स्पेक्टिव्ह तेव्हा मी नवीन होतो, तेव्हा आय वाज लाईक की काय करू मी. म्हटलं ठीक आहे, काम करूया. माझ्या मित्राला घेतलं मी आणि इकडे ना एक सिंगल स्क्रीन थिएटर, ठीक आहे, आणि म्हणजे ₹50 काहीतरी बाल्कनी असं काहीतरी आहे त्याचं प्राइस. तर त्यावेळीस तर त्यावेळीस नाही का फक्त त्या मूवीसाठी त्यांनी हाईप केलेली, कारण की हाऊसफुल जात होते, तर ₹80 केलेली त्यांनी. आणि I was like, याच्यासाठी एवढी हाईक. म्हटलं ठीक आहे, बघूया जाऊ. तर भेटली आम्हाला तिकीट वगैरे भेटली. मी सिनेमाघरात असं एंट्री मारली आणि चकाचक भरलेलं. आणि म्हटलं आता आपण कुठे बसायचं. तर त्या माणसाने लिटरली खुर्ची आणून दिली रे मला आणि माझ्या मित्राला. बोलला इकडे बसा. आणि म्हणलं, काय. तो बोला हाँ सर, अभी के लिए बैठ जाओ, बाद में हम लोग आपको बिठा देंगे अच्छे से, अभी के लिए फिलहाल बैठ जाओ. आई शपथ, हे काय म्हणतो, पैसे तर आपण पुरे दिले, मग हे काय. ठीक आहे म्हटलं, बसलो आणि पिक्चर सुरू झाली. ठीक आहे, आता फ्रॉम अन क्रिएटिव्ह एज वेल एज फ्रॉम अन ऑडियन्स पर्स्पेक्टिव्ह आय डिडंट एन्जॉयड और आय डिडंट लव्ह ॲट एनी वन ऑफ द जोक्स. आय वॉज मी पिक्चर अशीच बघत होतो. ओके ठीक आहे फाय. पण त्या ऑडियन्स मध्ये एक जी कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन होतं ना, पीपल एन्जॉयड इट. ओके, पीपल एन्जॉयड इट थरली. अक्षय कुमारची एंट्री आली, लोक येडे झालेत. रितेश देशमुखची एंट्री झाली, लोक येडे झालेत. बॉबी देओल साठी एवढा मोठा रोल होता. आय वॉज लाईक, सोल्जर काल रिलीज झाली का म्हटलं, मला काय कळत नाहीये. पण तो म्हणजे मी बघायला गेलो की ऑडियन्स मेंटॅलिटी काय आहे. ऑब्व्हियसली दिस इज द मेन ऑडियन्स. मी पिक्चर मध्ये म्हणजे थिएटर मध्ये जाऊन पिक्चर बघते, तर म्हटलं यांना एवढं बॉबी देओल साठी एवढी. ठीक आहे म्हटलं, मग हिरोईन साठी पण रोल गेला त्यांनी, हे सगळं केलं. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. राणा डग्गुबत्ती सगळ्यांसाठी, याच्यासाठी. नवाजुद्दीन सिद्दीकीचे एक होतं, कोणी टाळी सुद्धा वाजवली नाही. आवाजले काय. अरे नवाजुद्दीन आहे. मी आणि माझा मित्र असं करत होतो, काय पूर्ण थिएटर शांत, आम्ही दोघं येण्यासारखे टाळ्या वाजवत होते. काय आपण कोणत्या वेगळ्या जगात आले का. कारण की त्यांना ते ऍट दिस मोमेंट हिरो सिंड्रोम आपल्या इंडियामध्ये आहे. आपल्या देशामध्ये ते हिरो सिंड्रोम आवडतो लोकांना, की कोणतरी माझ्यासाठी काहीतरी करावं आणि मग मी त्याला पुजलं. ते सगळ्याच गोष्टीमध्ये. आणि ते इट्स नॉट लिमिटेड टू सिनेमा, इट इज ऑल्सो टू पॉलिटिक्स, इट इज ऑल्सो टू एनिथिंग ऑर एनिवेअर. त्या गोष्टी आहेत. ती गोष्ट जस्ट सिनेमा रिलेटेड नाहीये. ती गोष्ट सिनेमामध्ये आली आहे कारण की ते लोक त्यांच्या लाईफ मध्ये अप्लाय करतात, की दे वॉन्ट दॅट समबडी शुड कम, somebody should lift us up, somebody should give me thousands of rupees. ते त्यांची आयडिओलॉजी आहे. तर त्याच्यामुळे ते हिरो सिंड्रोम आहेच. मग ती पिक्चर बघण्यानंतर मी म्हणालो की काही एक ऑडियन्स असा आहे की ज्याला घेणं देणं नाहीये, की तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह काय आहे, की तुम्ही शॉर्ट्स काय आहेत, किंवा तुम्ही काय करतात. त्यांना फक्त चांगले चेहरे, आणि तो खूप मोठा ऑडियन्स, चांगले चेहरे आणि बकवास जो भलते जो काही करा. आम्हाला स्वतः गुदगुली करून असायचं. दॅट इज व्हॉट देअर मेंटॅलिटी इज, बिकॉज दे आर सो फ्रस्ट्रेटेड इन देअर लाईफ. आणि आहे ना, मग त्यांच्यासाठी ती ऑडियन्स आणि त्यांच्यासाठी ती पिक्चर बरोबर आहे. Check the mic and make sure it sound right, boys.